Ah
तुकोबांचं आवडलं. तुकोबा सांगतात नामसंकीर्तन साधन काही सोपे जळते पापे जन्मांतरे. या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही सर्व भक्त मंडळी इतका सगळा खटाटोप करून सुद्धा त्या भगवंताला जोडले जाण्यासाठी आणि समाधान मिळवण्यासाठी जे काय प्रयत्न करत आहोत, जो खटाटोप करत आहोत, तुकोबा म्हणतात यासाठी एकच साधन आहे. नामसंकीर्तन साधन पैसोसे जळतेल पापे जन्मांतरे. कलियुगामध्ये हा सगळ्यात सोपा मार्ग सांगितलेला आहे. जर तुम्हाला मला ते अक्षय समाधान प्राप्त करायचं असेल ना, तुम्ही सगळं सोडून द्या, फक्त भगवंताचं नाम नियमितपणे द्या. भक्ताला काही प्रश्न असतात म्हणून पुढचा अभंग तसा लिहित गेलाय. भक्ता म्हणतात म्हणजे काय करायचं, अहो कठीण असेल. नाही नरगे सायास जावे वनांतरा. कुठे काही अवघड नाही, वनातही जायला लागत नाही. पूर्वीच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. तर गोष्टी सांगताना त्या अशाच पद्धतीने सांगितलेल्या असतात. 12 वर्ष नको, 100 वर्ष नको, एका पायावर वर तो म्हणतात न लगे साय असं जावे वनांतरा. सुखे येते घरा नारायण. तुम्ही जिथे आहात तिथे तसेच बसून. पण एक सांगितलंय ठाईच वैसोनी करा एक चित्त. जिथे कुठे असाल तिथे शांतपणे बसून एकचित्त होऊन, अत्यंत महत्वाचं. डोळे मिटून समोर जो काही मला भगवंत आवडतो, जो माझं श्रद्धास्थान आहे, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आठवायची. ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळव. आता या आवडीचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे आवडीने, अत्यंत आवडीने त्याला आवडायचं, आणि दुसरं आवडीचा आनंद. मला तो आवडतो. जे श्रद्धास्थान तुम्हाला आवडेल ते, एखाद्याला रामचंद्र आवडतात, रामचंद्र घ्या. एखाद्यांना भगवान श्रीकृष्ण आवडतात, त्यांचा जप करा. आवडी आनंद. तरी पण कोणीतरी विचारतो त्यातले चांगलं कुठलं. माणसाचे प्रश्न संपत नाहीत ना. आता हिला अंगण वागलं असतं ते विचारतात, म्हणून पुढे लिहितात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. आणि काही समजत नाही तुला, अत्यंत सोपा मंत्र सांगतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र तरी जपत जा. या मंत्राच्या साहाय्याने अगदी हमखास हे जे समाधान आहे ना ते मिळेल. काय असतं संत मंडळी असं काहीतरी प्रत्येक भक्ताला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, नेहमी मार्गदर्शनाचं काम करतात. भगवान नारदांनी वाल्मिकीला सांगितलं होतं रामनाम घे. त्याला कोणी होता, वाल्मिकी व्हायचे होते. त्यांनी ऐका तो शब्द. संत मंडळींच्या मार्गावर चालायचं म्हणजे काय, नारदांनी सांगितलेल्या मार्गावर तो चालला, ध्यान एका चित्ताने बसला, राम 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 म्हणायला लागला, मुखातून मला 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 यायला लागलं, काही हरकत नाही. पण मनामध्ये जी भावना होती ना ती इतकी तीव्र होती, मला काहीतरी मिळवायचंय. पुन्हा काही वर्षांनी भगवान नारद जेव्हा आले त्यांनी ते शब्द ऐकले, मला मला म्हणतोय. पण आज इतक्या वर्षांनी तो ठाम आहे आपल्या विचारावरती. कौतुक वाटलं. पुन्हा एकदा जाहीर केलं. त्याला म्हणजे अरे राम पुढे कर. आता पुन्हा एकदा मी नवीन सांगतो तो मंत्र म्हण. आणि त्याला मंत्र कुठला दिलाय, मरा मरा मरा. आणि आता त्याच्या मुखातून राम 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 यायला. आणि म्हणून सोपा मार्ग सांगितलाय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि विश्वासाने तुकोबा सांगतात या विण आणि नाही हो साधन. यापेक्षा वेगळं साधन भारत असे आड विठ्ठलाचे. विठ्ठलचे आड घेऊन तुकोबा सांगतात. तुकोबा म्हणतात अरे अत्यंत सोपा आहे हा मार्ग, अत्यंत सोपा आहे मार्ग. याच मार्गाने तू चाल. तुला जर स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल, तुला जर ते चिरंतन समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुला रामनाम नाम संकीर्तन हे साधन. आता प्रश्न असा पडतो की तुम्ही आम्ही सगळे हे नामसंकीर्तन करत असतो. आपण नाम घेत नाही का, जपाची माळ घेतो, पुढे सकाळी एखादा स्तोत्र म्हणतो, पूजा करताना म्हणतो. पण तरी आपल्याला ते समाधान प्राप्त होत नाही.
मग भक्ताच्या मनात प्रश्न हा पडतो की हा इतका सोपा तरीही इतका विश्वासाने सांगितलेला मार्ग आम्ही तो त्या मार्गावरून चालत असून सुद्धा ते समाधान का बरं मिळत नाही? हे जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा आधीचा थोडासा करावा लागतो. म्हणून हा विषय एक त्याच्यावरती 10 नामापराध दिलेले आहेत, 10 पथ्य दिले नामसाधकाने पाळायची पथ्य. त्याचा एक श्लोक आहे, संनिंदा असती नाम वैभव कथाम श्री शेषयोर भेदधी अश्रद्धा श्रुती शास्त्र देशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः नामास्तीति निषेध पृथ्वीतस्त्यागश्च धर्मांतरैः साम्यं नाम्य जपे शिवस्य च हरे नामापराधो दशः. हे 10 नामापराध अपराध न म्हणता पथ्य असं आपण सांगताना सांगतो. हे अपराध असले तरी सांगताना जसं रामाचं मला सांगितलं तशा पद्धतीने ते सांगणं भाग आहे, ते सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून सांगण्याची पद्धत ते अपराध आहेत असं न म्हणता नामसाधकाने ती पथ्य सांभाळली पाहिजे. त्या पथ्यांची थोडीशी या श्लोकाची उजळणी करूया. 5 मिनिटं आपल्याकडे आहेत. संनिंदा, संतांची निंदा करायची नाही, नवीन कोणाचीच निंदा करायची. असती नाम वैभव कथा, या नामाच्या कथा अयोग्य माणसाला सांगायची नाही. श्री शेषयोर भेदधी, शिव आणि विष्णू यामध्ये भेद करायचा नाही. अश्रद्धा श्रुती शास्त्र देशिक गिराम, 3 पथ्ये. अश्रद्धा म्हणजे अविश्वास, श्रुतींबद्दल अविश्वास बाळगायचा नाही, शास्त्रांबद्दल अविश्वास बाळगायचा नाही, देशिक गिराम गुरुवचनांबद्दल अविश्वास बाळगायचा नाही. अश्रद्धा श्रुती शास्त्र देशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः नामास्तीति निषेध वृत्तीभिहित. मी नाम घेतो या अभिमानाने निषिद्ध अशी कृत्य करायची नाही. आणि त्यागश्च धर्मांतरे, विहित जे कर्म आहे, जो आपला धर्म आहे त्याचा त्याग करायचा. शेवटची ओळ त्याच्यामध्ये असं आहे की इतर सगळे देव आणि शिव आणि विष्णू यामध्ये भेद करणं आवश्यक आहे, ते श्रेष्ठ आहेत हे मानणं आवश्यक आहे. असे हे 10 अपराध आहेत, ही 10 पथ्य आहेत. नामसाधकाने ही 10 पथ्य पाळणं आवश्यक आहे. आपणच अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की नकळतपणे आपण यातलं काहीतरी कुपथ्य करत असतो. तरीही सातत्याने नामसाधन करून आपण धर्ममार्गावरती चाललो. जे आपण बोलतो त्याचप्रमाणे आपण वागतो असं जर केलं तर नकळत असं लक्षात येतं की अशा नामसाधकांचं सुद्धा त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त होतात. त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती त्या म्हणतील ते ऐकतात असा अनुभव येतो. त्याच्या शब्दाला काहीतरी किंमत असते असा अनुभव येतो. आणि म्हणून नामसाधकाने अत्यंत विनम्रपणे अहंकार विरहित होऊन ही 10 पथ्य पाळण्याचा प्रयत्न करून, यासाठी म्हटलं प्रयत्न करून की अशक्य आहे हो, मी विचार केला तर अशक्य आहे सगळी पथ्य पाळणे, पण तरीही त्याचा सातत्याने विचार करून नामसाधना केली तर तुकोबा म्हणतात त्या पद्धतीने नामसाधकाला जे चिरंतन समाधान हवं आहे ते समाधान 100% मिळेल. तुकोबांचा विश्वास आहे आणि म्हणून तुकोबा सांगतात त्या पद्धतीने नाम संकीर्तन साधनमय सोय, नाम संकीर्तन साधनमय सोय, करतील पावे जन्मांतरी करतील पावे जन्मांतरी करतील पावे
आपल्यातला भक्तिभाव जागृत होण्या एवढी कथा समर्थांचं चरित्र आपण ऐकावं आणि त्या चरित्राचा नामसंकीर्तनाशी जोडून काही भागाचा स्वाध्याय करता येतो अशा पद्धतीने स्वाध्याय. एक आगळं वेगळं भक्ताचं उदाहरण असं की रामनवमीच्या दिवशी राम मंदिरामध्ये भगवान रामाचा पाळणा कीर्तनकार घेत आहेत आणि त्याच वेळी यजमानांच्या घरीही त्या बालकाने जन्म घेतला आणि त्याची आई मनामध्ये पाळणा म्हणते त्या बालकासाठी मी जो जविते नारायण देशभ्रमण घडणार असं दिसतंय. तू मुठी हलवतोयस, पायात मुठी आपटतोयस. तू प्रयत्नवादी होणार आहेस हे मला दिसतंय. तुला वनवास घडणार अशी चिन्ह मला दिसतंय. पण मी आवाहन करते बेटा, मोठा होऊन तू देशाच्या जागरणाचं काम करशील. आई मनामध्ये जे योजते ना ते संस्कार त्या बाळामध्ये पोहोचत असतात. मुलाचं नाव नारायण ठेवलंय का मोठी अशा आवडसी आपटीसी अशी ओळ होती विसरून जाईल. हा नारायण अतिशय बुद्धिमान आहे, अलौकिक बुद्धिमत्ता आणि बलदंड शरीर. बाकीच्या मुलांना आई वडील आग्रह धरायचे रोज ती धुळपाटीवरची अक्षरं गिरवली पाहिजे. आपल्याला तुम्ही पहिल्या दिवशी सगळी अक्षरं लिहायला लागलो, मला तर सगळं वाचता सुद्धा आलं तर का बरं रोज तासभर ती अक्षरं गिरवली. जंगलामध्ये फिरावं. तर आईने सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी रामचंद्रांच्या त्याचा खेळ त्याने दिवसात मांडावा आणि स्वतः हनुमंत व्हावं. हो हे हनुमंत आहे असं म्हणून सगळ्यांच्या सोबत कमरेला एक दोरी बांधून घ्यावी आणि बलदंड असल्यामुळे तो त्या हनुमंताच्या रूपाला शोभायचा. झाडावरून विहिरीमध्ये उड्या मारणे, रानमाळ भटकणे, गोदावरीमध्ये पोहणे हे सगळे उद्योग करावे. पण हा खेळ इतका लोकांना त्रासदायक झाला. एक दिवस लंका दहनाचा खेळ करताना मंडळीने त्या कमरेला बांधलेल्या दोरीला आग लावली आणि याने नाचता नाचता एक गंजीच पेटली. नियमितपणे तक्रारी येतच होत्या
शिकावं. मोठे बंधू गंगाधर एकटे तुझ्या बाबांच्या नंतरच सगळं घर चालवतात, काहीतरी शिकावं. आणि त्या दिवशी तो दिसेनासा झाला, शोधाशोध झाली. अतिशय संध्याकाळी अंधार झाल्यानंतर वरतीच माळ्यावरती आईला दिसला. आई म्हणते, अरे काय करतोयस? म्हणतो, चिंता करीतो विश्वाची चिंता करते. लक्षणाची ठीक दिसेना. मुंज केला वगैरे 8व्या वर्षी मुंज केल्या आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे लागल्या, मला अनुग्रह द्या. तुम्ही गुरुच्या घरी जायचे, पण तेव्हाची पद्धत काय होतं, या सगळ्या पद्धती तेव्हाच पाळण्यात येतात जेव्हा सांस्कृतिक आक्रमण नसतात, भविष्याची चिंता नसते. अर्थातच माहिती आहे आपल्याला, त्या काळात आसमानी सुलतानी संकट होतं, पण त्या काळात त्या पद्धती सांभाळल्या जात नव्हत्या. गुरुगर्दी जाणं, पण ज्येष्ठ बंधू गंगाधराकडून दीक्षा मी घेऊ शकतो. आणि म्हणून ज्येष्ठ बंधूंच्याकडे मला अनुग्रह द्या. अरे लहान असतो असं म्हटलं, माझं मन खट्टू झालं. आणि श्रीरामाच्या देवळामध्ये जाऊन रामचंद्रांना मिठी मारून बसलाय आणि मन एक चित्त त्या रामचंद्रांच्या मूर्तीमध्ये विलीन झालं. पाझर फुटला प्रभू प्रगटला, पाझर फुटला प्रभू प्रगटला, पाझर फुटला प्रभू प्रगटला. भावुया श्रीराम आलाय, भावुया श्रीराम आलाय, भावुया श्रीराम. आणि म्हणून त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. मुलं चिंता लागली, आता खेळायला येणारच आता लग्न झालं की 8 तास. पण आईचा आग्रह होता, अरे नारायणा, तुझ्या डोक्यात अक्षता पडलेला मला पाहिजेत हो. आणि म्हणून लग्नाला तयार झाले. लग्नाला उभे राहिले. मामांची मुलगी वधू अंतरपाठ धरला गेला. वधू पलीकडे आली, नारायण इकडे उभा आहे. अगं आई, पाहतेस ना, मंगलाष्टमी तर सुरू झाली, अक्षता पडायला. आई पाहतेस ना, अक्षता पडल्या माझ्या डोक्यात, पाहतेस ना. आणि मग मन विचार करावा लागला, सावधान, मी सावधान आहे का? मी सावध आहे का? मी यासाठी जन्म घेतलाय का? कारण विषय असा होता की मनात प्रश्न जे जगात बाकीच्या मुलांना पडायचं नाही ते पडायचं नाही. अहो रोज शेंडी हलवून पुरुष सुक्त रुद्र मी का म्हणावं? अहो एकदाच संते सगळं पाहून पाडलं. प्रश्न असे पडावे, आकाशाच्या चांदण्या कोणी चिकटवल्या? रोज नेमका सूर्य त्याच ठिकाणी कसा उगवतो, त्याच ठिकाणी कसा मावळतो, असे जगावरील प्रश्न मला पडतात. मी या संसारासाठी नाही, मी सावध आहे का? मी सावध आहे का? मला प्रश्न विचारला आणि शुभमंगल सावधान असा शब्द कानावर पडल्यानंतर स्वारी इथून पळाली. जयासी वाटे सुखची असावे तेने राम भजनी लागावे, सकळ स्वजन त्यागावे
चाललाय रामचंद्रा तुझा वियोग रामचंद्रा रामचंद्रा तुझा वियोग पंचवटीच्या दिशेने निघाले. माझ्या माहितीचा होता. नेहमी आईला विचारायचं, आई तू नेहमी रामाचं नाव घेतेस, राम आहे. एवढ्या लोकांची दुरवस्था मी पाहतो. दोन्ही दांडेकरांची कादंबरी आहे, दास डोंगरी राहतो. त्याच्यात वर्णन ऐकलं की इतकं सुंदर वर्णन आहे. आपल्या आजूबाजूला जिवंत उभं राहतात. एवढे सगळे प्रश्न पाहिल्यानंतर प्रत्येक वेळी जेव्हा तो आईला विचारायचा रामचंद्र कुठे आहे, आई सांगायची याच गोदेच्या वाटेने पश्चिमेला पंचवटीला तो राम आहे. आणि म्हणून कोणती वाट धरावी हे माहित होतं. आणि त्याच्यामुळे त्या गोदा पात्रातनं रोज पलीकडे जाऊन पश्चिमेची वाट धरली आहे. मजर दर मजर त्या पंचवटीला पोहोचल्या. दुर्दैवाने त्या वर्षी दुष्काळ होता आणि पंचवटीला दुष्काळात आताच आपण पाहतो ज्या भागात अवकाळ आहे त्या भागातले लोक त्यातल्या जिथे सुकाळ आहे तिकडे स्थानांतरित होतात. आणि म्हणून पंचवटीला ते सगळं पाहिलं. मंदिरात गेल्यानंतर रामचंद्रांचं त्याही वेळेस दर्शन झालं असा एक प्रसंग सांगितला जातो. पण मनाचं समाधान झालंय. 2 वेळा मला रामचंद्र आहेत असं जाणवलं, पण त्यांनी दर्शन नाही दिलं आणि म्हणून दुःख झालं. आणि म्हणून त्या मंदिराभोवती 7-8 दिवस भटकल्यानंतर अशक्तपणामुळे एक ग्लानी आली. बेशुद्धावस्थेत गेले आणि शेजारी कशाचा तरी आधार घेतला आणि मटकन खाली बसले. ती मारुतीची मूर्ती होती, हनुमानाची मूर्ती, दोन्हीकडे मुख असलेली. हनुमंतांनी कानात सांगितलं, अरे तू रामदास आहेस, तुला 2 वेळा भगवान रामचंद्रांनी दर्शन दिले का नाही? तू वेगळा आहेस, तू रामदास आहेस. माझ्याकडे तो मी रामचंद्रांच्याकडे एक मुख आहे आणि त्यांनी आज्ञा दिली तर त्या कामाला उड्डाण करण्यासाठी मी सज्ज असलेलं दुसरं मुख माझं दुसरीकडे आहे. तुला रामचंद्रांनी दोनदा दर्शन दिलं, तुला आता रामचंद्र दर्शन देणार नाही. आता तुला अशी सिद्धी मिळवायला लागेल की प्रभू रामचंद्रांनी स्वतः तुझ्याकडे यावं. आणि म्हणून त्या स्वप्नामध्ये हनुमंतांनी उपदेश जो केला तो उपदेश घेऊन त्या नाशिकच्या जवळ असलेल्या टाकळी नगरीमध्ये जिथे शेजारी नंदिनी नावाची नदी व्हायची त्या ठिकाणी हा नारायण गेलेला आहे. त्या नंदिनी नदीवर एक कमरेवर पाण्यात उभं राहावं, सूर्य उगवला की त्या सूर्याकडे पाहावं, तो माध्यानी वरती येईपर्यंत तो त्या सूर्याकडे पाहत पाहत रामनाम घ्यावं, दुपारी भिक्षा मागावी, शिजवलेलं अन्न भिक्षेत स्वीकार करावं, त्या नदी पात्रामध्ये ते धुवून टाकावं, त्याची चव घालवावी, त्याचाच प्रसाद रामचंद्रांना दाखवावा, कसलाही मोह येऊ नये यासाठी ते असं करावं. आणि असं 12 वर्ष केलंय. असं सांगतात की 13 कोटी रामनामाचा जप त्यांनी पूर्ण केला. पण हे सगळं करत असताना गावातल्या मोठ्या लोकांच्या सोबत चर्चा करावी. शेती काय असते, हवामान काय असतं, व्यापार काय असतो, सोनं नाणे यासंबंधी माहिती चर्चा करावी. सोबत असलेली गावकरी मंडळी काही वेगळं बोलायला लागली तर उठून जावं. गावकऱ्यांनी एक मंडळी त्यांना बांधून दिली होती आणि त्या काळामध्ये नाशिकच्या त्यावेळेच्या ग्रंथालयामधून ते ग्रंथ आणून वाचत असत. एकदा त्यांनी रामायण आणलं होतं. गावातल्या माणसाने विचारलं, काय आणलं? रामायण आणलंय. हे परत घ्यावं लागेल. तर त्यामुळे आपल्याकडे हे नकलता येणार नाही असं म्हणल्यानंतर त्यांनी त्याची प्रत नकलून काढलेली होती. गावकऱ्यांनी त्याची व्यवस्था केली होती. असं सांगतात की अख्ख्या गावाने आमच्याकडे कोण महात्मा आलाय, अहो रामायणाची प्रत लिहिणार, तो आनंदोत्सव साजरा केला होता.
आणि समर्थांच्या चरित्रात वर्णन आहे की त्यांनी स्वतः लिहिलेली. बरं, तो आनंद असा की स्वतःच जे दैवत आहे, मगाशी ते सांगितलं आवडी अनंत. अहो, जे दैवत मला आवडतं त्याचं चरित्र लिहायचं, इतकं सुंदर अक्षरात काही ते लिहून काढलं. आणि आता आजूबाजूच्या परिसरातही त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव लोकांना झाली. अनेक त्यावेळी चमत्कार त्यांनी केलेले आहेत. आणि हे 12 वर्षाचं तप पूर्ण झालेलं असताना, होत आलेलं असताना मनामध्ये निर्धार आहे की आता आपण इथून थांबणार आहोत. तसंही आता खूप गावातल्या लोकांचा त्रास व्हायला लागलेला होता. आता जलस्थितीचा अभ्यास केला पाहिजे, भारत भ्रमण केलं पाहिजे. त्या काळातली ही घटना आहे. नामसाधनेचं सामर्थ्य काय असतं, जे मी मगाशी सांगितलं की ही पथ्य सांभाळून नामसाधना केली की जे काही सामर्थ्य प्राप्त होतं. आता त्याला सामर्थ्य असा शब्द मी वापरला नाही, याचा कारण आपण त्याच्यामुळे अभिमानात मग्न होऊ नये यासाठी तो शब्द वापरला नाही. पण प्रचिती येते की आपण नामसाधना करून धर्माच्या मार्गाने आचरण करतो. शुद्ध वाचा शुद्धीने आपलं आचरण सांभाळतो. त्यावेळी नकळतपणे आपल्या आजूबाजूची मंडळी आपण काय म्हणतोय ते गंभीरपणे ऐकतात, त्यावर विचार करतात. हे असं सामर्थ्य कसं आहे? त्यावेळेचा हा प्रसंग आहे. इथलेच गावातले गंगाधर पंत कुलकर्णी नावाचे गृहस्थ 2-3 महिने आजारी होते आणि एके दिवशी ते निवर्तले. आणि त्यांची अंतिम यात्रा निघाली. नंदिनी नदीच्या तीरावरती अंतिम संस्कार करणार होते आणि त्यांची पत्नी सती जाणार असल्यामुळे तिच्या दर्शनासाठी संपूर्ण गाव तिच्या मागे, संपूर्ण शृंगार तिने केलेला आहे. सती जात असल्यामुळे समर्थांची स्वारी ध्यान लावून तिथे बसलेली होती. आणि कोणीतरी सांगितलं, अगं सती चालली असता एकदा त्यांचं दर्शन होईल. आणि म्हणून तुम्ही असं कोणी काही सांगितलं ऐकायची पद्धत होती. आणि म्हणून ती आली. समर्थ ध्यानस्थ आहे. तिच्या हातातल्या बांगड्यांची कडकड ऐकली, पंचडांचा झंझणाट ऐकला. तिने पायाला हात लावून नमस्कार केला आणि समर्थांच्या मुखातून वाणी आली, अष्टपुत्र सौभाग्यवती हो. ऐकलं मात्र दुःखी झालं. पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, पुण्या जन्मास्तव या जन्मी चालले हो आता, सती या जन्मी चालले हो आता. हे शब्द कानावर आले आणि खायला डोळे उघडले. आपण आशीर्वाद दिला, खायला डोळे उघडले आणि त्या विश्वासाच्या सुरात म्हणते, शक्य नाही प्रभू राम बोलला, हे शक्य नाही प्रभु राम बोलला, हे तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे, तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे, तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे. सत्य म्हणजे आपला कमंडल घेतलाय आणि त्या गंगाधराच्या कलेवर कसे आले त्यांची चर्चा केली. काय पाहिलं तर काय नाही, 2 महिन्यापासून आजारी होते, नाकाशी सूट लावून पाहिलं, हल्लं नाही सूट बऱ्याच वेळ सॉरी आटवली पूर्वी वैद्य नसत सगळ्या गावात. अहो चेहऱ्यावर मृत्यूचिन्ह नाही. आता त्या कमांडरचं पाणी त्यांच्या मुखामध्ये घातलं, चेहऱ्यावरती अंधुकशी हालचाल झाली. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये जो अभ्यास केलेला होता त्या अभ्यासातून काही औषधी माहीत झालेल्या होत्या.
आपल्या मठीमध्ये गेले काही औषधी म्हणून कपाळावर छातीवर लावली आहे. ती हालचाल पाहिली मात्र लोकांच्या आनंद निर्माण झाला. आध्यात्मिक कथेमध्ये थोडस वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. गंगाधर पंत खाड्यातून उठून उभे राहिले, पण आजच्या तरुण मंडळीने पटना नाही म्हणून या पद्धतीने सांगितलं. आणि 1-2 महिन्यामध्ये गंगाधर पंत पूर्ण बरे झाले. आध्यात्मिक सामर्थ्याची प्रचिती आपल्या आयुष्यामध्ये दिली. जे आध्यात्मिक सामर्थ्य मिळवण्यासाठी जी नामसाधना, नामसंकीर्तन, आता नामसंकीर्तन आणि नामसाधनाचा थोडा फरक असला तरी नाम घेणाऱ्याने प्रत्यक्ष जपाची माळ ओढावी किंवा त्याऐवजी एखादं भजन म्हणावं, त्यातून भगवंताची स्तुती करावी, दोन्ही शक्य आहे. आम्ही तिथे कीर्तनामध्ये त्याचा अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो, ही भक्तीच आहे. म्हणून नामसंकीर्तन असा शब्द वापरलाय. ज्याला जे जसं जमतं तसं त्याने करावं. गोंदवलेकर महाराजांचे त्याच्यावरती प्रवचन आहे, तसंही बघा, काही अडचण नाही, पण मनापासून नाव घ्या, हा आग्रह आहे, हा घट्ट आग्रह आहे. आणि असा चमत्कार त्या नामसाधनेच्या आध्यात्मिक सामर्थ्यातून समर्थांनी दाखवला. पुढे भारतभ्रमण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे पुढच्या त्यांच्या चरित्रामध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी मठ उभे केले. व्यायामाचा आग्रह होता, 120 सूर्यनमस्कार करायचे, पाणी प्यायचं. हा आग्रह आजही आजच्याही पिढीमध्ये आहे. मनाच्या श्लोकाची निर्मिती आहे, दासबोधाची निर्मिती आहे. हे आध्यात्मिक सामर्थ्य तुकोबांनी जो सोपा मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितला त्या मार्गामुळे मिळालं. आणि म्हणून तुकोबांच्या अभंगाने सांगता आलं, नाम संकीर्तन